आजा पंजा बाप हे जे वाडवडील मेले त्यांचे जे हाडं असतात अस्थी असतात ते आपण कुठं टाकतो? नदीत टाकतो. मग नदीत ते हाडं टाकल्यानंतर त्या हाडांचा चुरमुरा होऊन त्या वाळूमध्ये मिक्स होतात आणि ती वाळू आपण कशाला वापरतो? बांधकामासाठी वापरतो. मग त्या वास्तूचे शुद्धीकरण होण्याकरिता होम हवन करून मंत्र उच्चारण करून अन्नदान वस्त्रदान करून देवाचं नामस्मरण करून त्या वास्तूची वास्तुशांती करावी लागते. तर आज रुक्मिणी मनोहर गाडगे यांनी सुंदर असं घर बांधले आणि त्या पण घराची वास्तुशांती करण्याकरिता एवढा मोठा अट्टहास एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. विठ्ठल तर अनेक सायाच न करेन दरी आस होईन उदास सर्व भावे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की तुम्ही आपण जे मोक्षासाठी आपण देवाचं नामस्मरण करतो देवाचं भजन करतो तोच मोक्ष तुकोबारायांच्या घरी कामारी दासी म्हणून राहतो. अभंगाचं शेवटचं चरण मोक्ष आम्हा घरी मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी मोक्ष आम्हा घरी मोक्ष आम्हा घरी मोक्ष आम्हा घरी कामारी दासी आचार्यांनी स्वयंपाक केला असेल असं एवढा मोठा कार्यक्रम करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. अहो प्रत्येकाला एक तरी मुलगी असलीच पाहिजे एक तरी बहीण असलीच पाहिजे. आताच दिवाळी झाली तर सासूरवासनीने दिवाळीच्या सणाला भाऊबीजेच्या सणाला आपल्या भावाची वाट पाहावी. सगळ्यांना नेण्यासाठी आपले भाऊ यावेत पण हिचा अजून भाऊच आला नव्हता. ही दररोज बाहेर येऊन पाहिजे माझा भाऊ आलाय का मला नेला कधी येईल माझा भाऊ नेला दररोज वाट पाहिजे. असे 2-3 दिवस गेले आणि अचानक फोनची रिंग वाजली. तायडे तुला यावं लागतंय बरं का आता मी जरा कामात म्हणून मी तुला न्यायला येऊ शकत नाही पण तू काय कर आपल्या गावाकडे येणारी जी बस आहे ती बस पकडून ये असं तो म्हणतो. आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय. तेव्हा हिनं बॅगेत कपडे भरले आणि
शिदोरी घेतली, करदुडा घेतला, पान सुपारी घेतली. एक लेकरू कडेवर घेतलं, एका लेकराच्या बोटाला धरलं आणि ती निघाली. बस मध्ये बसली आणि माहेराच्या जवळ आल्यानंतर त्या ड्रायव्हरनं गाडी थांबवली. ती पटपट खाली उतरली. अगोदर काय मातीचे कच्चे रस्ते होते, आता झाले डांबरीचे रस्ते. आणि 2 पिशव्या तिच्या हातात आहेत. एक लेकरू कडेवर आहे, एका लेकराच्या हाताला धरलंय आणि ती झपाझपा चालू लागली. महाराज चलता चलता तिला असं वाटू लागलं की माझे आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा सगळे माझी वाट पाहत असतील. गल्लीतल्या मैत्रिणी आल्या असतील. आता मी 15 दिवस माहेराला राहणार आहे, आईच्या हातचं चांगलं चुंगलं खाणार आहे असं तिला वाटत होतं. अहो, आणि ती झपाझपा चालली होती. 2 पिशव्या तिच्या हातात आहे, एक लेकरू कडेवर आहे, एका लेकराच्या बोटाला धरलंय आणि ती झपाझपा चालत असताना दगडाची ठेस तिच्या पायाला लागली आणि तिनं मोठ्याने किंकाळी मारली. आई ग म्हणून मोठ्यानं किंकाळी मारली आणि ती जाग्यावर खाली बसली. अहो, मला आता इमानदारीनं सांगा महिला मंडळ, की जर आपल्याला ठेस लागली तर आपल्या पायाला लागतं की दगडाला? सांगा. तर पायाला लागतं. पण बघा ना, त्या सासूरवासनीचं त्या माहेरावर इतकं प्रेम असतं, त्या भावावर इतकं प्रेम असतं की ती आई वडिलांवर, भावावर, बहिणीवर, आजी आजोबांवर तर ती प्रेम करतेच. पण ऐका, ती माहेरातल्या जनावरांवर सुद्धा ती प्रेम करत असते. अहो, ती माहेरातल्या वाटेवरच्या दगडावर सुद्धा ती प्रेम करत असते. इतकं प्रेम ती आपल्या माहेरावर करते. आणि अचानक दगडाची ठेस तिच्या पायाला लागली आणि ती खाली बसली. तिनं त्या आपल्या पायाकडे नाही पाहिलं तर त्या दगडाकडे पाहिलं आणि दगडाला म्हणली, दादा तुला लागलं तर नाही ना रे? तुला वेदना तर नाहीत ना रे झाल्या? अरे या वेड्या बहिणीकडून ठेस लागली रे, तुला लागलं नाही ना रे? या वेड्या बहिणीची वेडी माया रे. अरे जितकं प्रेम मी माझ्या माहेरावर करते, जितकं प्रेम मी माझ्या भावावर करते ना, तितकंच प्रेम मी तुझ्यावर करते रे, कारण तू माझ्या माहेरच्या वाटेवरचा दगड आहेस ना रे. आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराच्या वाटे जरी लागल्या ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराच्या वाटे जरी लागल्या ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराले जाण झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माहेराची वाट. अहो, इतकं प्रेम ते आपल्या माहेरावर करते. ती त्या दगडाला विचारते, दादा तुला लागलं तर नाही ना रे? अहो, प्रत्येकाला एक तरी मुलगी असावीच, एक तरी बहीण असावीच. अरे एका धाग्यावरून तिच्या प्रेमाची किंमत कधीच काढू नका हो दादांनो. ती कधीहीच आपल्याला पैशासाठी ओवाळत नाही, ती कधीच आपल्याला पैशासाठी राखी बांधत नाही हो. इसे समजो ना, इसे समजो ना रेशम का तार भैया, इसे समजो ना रेशम का तार भैया, मेरे
अशी माझी विनंती की भाऊबीजेच्या सणाला, रक्षाबंधनच्या सणाला त्या रक्ताच्या सख्या बहिणीला कधी विसरू नका हो. भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन सण असे असतात की त्या सणाला प्रत्येक बहिणीचा हक्क आपल्या भावावरती असतो. अहो, आपला भाऊ कितीही वाईट वागू द्या, पण ती सासरी जाऊन कधीच आपल्या भावाचा अपमान करत नाही. अहो, जर भावाला साडी घेण्यासाठी, भावाला जर बहिणीला साडी घेण्यासाठी पैसे नसतील तर ती स्वतःच्या पैशानं साडी घेते आणि म्हणते, माझ्या भावानं यावर्षी मला दिवाळीला साडी घेतली बरं का. इतकं प्रेम ते आपल्या माहेरावर करत असते हो. अहो, मग ती म्हातारी असो, तरुण असो किंवा लहान असो, लहान असली आणि एखाद्याने जर तिला चॉकलेट दिली तर ती तिथं खात नव्हती. ती पळत पळत घरी यायची, ओढणीनं 2 तुकडे करायची आणि 1 तुकडा आपल्या भावाला द्यायची आणि 1 तुकडा ती स्वतः खायची. इतकं प्रेम ते आपल्या माहेरावर करायचे हो. लग्नात जर सगळ्यात जास्त कोणाच्या गळ्यात पडून ती रडत असेल ना, तर ती फक्त आपल्या भावाच्या गळ्यात पडून रडते. अहो, जर आपल्या भावाची सायकल पंक्चर झाली तर ती स्वतः सायकलीवरनं खाली उतरायची आणि दोघं चलत चलत शाळेत गप्पा मारत जायची. ती बहीण कधीच एक डब्बा स्वतः खात नव्हती. अर्धा डब्बा आपल्या भावाला द्यायची आणि अर्धाच डब्बा ते खायची. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडे माया, वेड्या बहिणीची वेडे माया, वेड्या बहिणीची वेडे माया. माया माहेराची पृथ्वी मोलाची, साक्षी आला बाई चंद्र सूर्याची. माया माहेराची पृथ्वी मोलाची, साक्षी आला बाई चंद्र सूर्याची. कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची वेडे माया, वेड्या बहिणीची वेडे माया, वेड्या बहिणीची वेडे माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडे माया, वेड्या बहिणीची वेडे माया. हे बघ, आतापर्यंत तुझ्या चुकावर पांघरून घालणारी मी होते, पण इथून पुढं तुझ्या चुकावर पांघरून घालणारं कोणीच नाहीये. आई वडिलांना त्रास देत जाऊ नकोस बरं का. आणि जर आई वडील तुला काही बोलले तर मित्राच्या घरी 2-2, 3-3 दिवस रुसून बसत जाऊ नकोस. अरे बाबा आपल्यासाठीच कष्ट करतात ना रे, इतकं शेतात राब राबतात, ते आपल्यासाठीच कष्ट करतात. आणि आपल्या भावाची समजूत काढते. जर आई काही वडिलांना बोलत असेल तर त्या आईला सांगते, का ग आई माझ्या बाबाला सारखं बोलत असतेस? अगं माझे बाबा किती कष्ट करतात, शेतात जाऊन राबत असतात ग, आणि तू सारखं बाबांना वरडत असतेस. अगं तुझ्यामुळे बाबा 2-2 दिवस जेवत नाहीत ना ग, असं बोलत जाऊ नकोस ना ग. अशी आईची समजूत काढते. जर वडील काही आईला बोलत असतील तर वडिलांना सांगते, का हो बाबा माझ्या आईला बोलत राहता तुम्ही? अहो तिला किती काम असतात.
स्वयंपाक करावा लागतो, धुणं धुवावं लागते, भांडे घासावं लागते. तुम्ही सारखं माझ्या आईला बोलत असतात हो. जर तुम्ही एखाद्या वेळेस पैसे मागितले तर ती शेजारणीच्यात का होईना पण जाते आणि तुम्हाला पैसे देतेच का नाही हो. सारखं तुम्ही का माझ्या आईला बोलत असतात हो. आपल्या वडिलांची समजूत काढते, आपल्या भावाची समजूत काढते, आपल्या आईची समजूत काढते. जणू काही ती काय सगळ्या घराची आजीच अहो. म्हणून आपल्या बहिणीला आणि आपल्या आई वडिलांना कधी विसरत जाऊ नका अहो. आई वडील पैशाने आपल्याला काहीही घेता येतं, पण पैशाने आपल्या आई वडील घेता येत नाहीत. जर आई वडील एकदा गेले ना तर ते परत येऊ शकत नाहीत हो. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. अहो एवढा जो परमेश्वर आहे तो सुद्धा आई विना भिकारी आहे हो. म्हणून त्या आई वडिलांना कधी विसरत जाऊ नको. त्या आई वडिलांना कधी त्रास देत जाऊ नका अहो. आईची माया ही एखाद्या पक्षीने सारखी असते हो. पक्षी ज्याप्रमाणे घरटं उभा करते, मंदिर तयार करते, पण ज्या वेळेस तिचे लेकरं तिच्या डोळ्यात देखत निघून जातात ना, त्यावेळेस ते एवढं मोठं प्रेमानं बांधलेलं मंदिर सुद्धा गदगदा हलतं आणि आपसूक डोळ्यामध्ये पाणी येतं. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलांना भेटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिल्लांना भेटाया. तीन बांदर गरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखर पांगळीचा फिटाया. आज घायाळ पक्षीने जाय पिलाला भेटा. आज घायाळ पक्षीने जाई पिल्लांना भेटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिल्लांना भेटाया. जाई पिल्लांना भेटाया. जाई पिल्लांना भेटाया. अहो ती इतकं प्रेम आपल्या माहेरावर आपल्या आई वडिलांवरती प्रेम करत असते. म्हणून आपल्या आईची माया हे एखाद्या पक्षीने सारखी असते हो. म्हणून आपल्या आई वडिलांना कधी विसरत जाऊ नका. राधे राधे